नमस्कार, मी डॉक्टर सचिन विठ्ठलराव जिपकाटे, डायरेक्टर रिलायबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल। मी एक फिजिशियन आहे। पावसाळा सुरू झालेला आहे आणि या दिवसामध्ये आपलं जे अन्न आहे ते आपण कसं घेतलं पाहिजे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की अन्न जे खातो ते घरचंच घेतलं पाहिजे, साधं आणि ताजं। या सीझनमध्ये खूप बाहेरचं खाऊ नये, कारण बाहेर पाण्याचा प्रादुर्भाव, पाणी कसं वापरलं जातं हे माहिती नाही। स्वच्छ पाणी जर वापरल्या नाही गेलं किंवा पिल्या नाही गेलं तर त्याच्यातनं होणाऱ्या बिमाऱ्या बऱ्यापैकी आहेत, ज्याच्यामध्ये टायफॉइड हा सगळ्यात कॉमन आहे। दुसरा एक आहे हिपॅटायटिस, व्हायरल हिपॅटायटिस, जे पाण्याद्वारे पसरतं। तिसरा आहे गॅस्ट्रो किंवा गॅस्ट्रोएंटरायटिस, ज्याला आपण म्हणतो। विविध प्रकारचे बॅक्टेरिया जे असतात पाण्यामधनं आपल्या पोटात जातात आणि त्याच्यामुळे होणाऱ्या बिमाऱ्यांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो। तर या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे की आपण बाहेरचं खाणं अवॉइड करायचं, तळलेलं खाणं या सीझनमध्ये अवॉइड करायचं। दुसरी गोष्ट आहे की पाणी जे आपण घेत आहे ते घरनं कॅरी करा, आपली स्वतःची बॉटल घेऊन जा, त्याच्यामध्ये पाणी ठेवा। बाहेरनं पाणी कुठलंही पिऊ नका, जे महत्त्वाचं आहे। फिल्टरचं पाणी प्या किंवा स्वच्छ गाळलेलं पाणी घ्या, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया नाही आहेत याची काळजी घ्या। जर घरी फिल्टर नसेल तर पाणी उकळून घ्या, उकळून थंड करा आणि मग ते पाणी भरा। या प्रकारे आपण बऱ्यापैकी वेळा भरपूर बिमाऱ्यांपासून वाचू शकतो। धन्यवाद।